शाळेच्या ज्ञानासमोर प्रकाश पेटतो, पण त्याच दारासमोर उघड्या गटारातून दुर्गंधी आणि आजार वाहतात. हा विरोधाभास नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा आहे. जाधववाडीतील महानगरपालिकेच्या शाळेसमोर एक उघडी गटार वाहिनी दिवसा ढवळ्या वाहतीये आणि तिच्या बाजूने जाताना फक्त दुर्गंधीच नाही तर प्रशासनाच्या संवेदनहीनतेचाही वास येतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य विभाग, ज्यांच्यावर नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच नाकाखाली घाण, दुर्गंधी आणि आजाराचं साम्राज्य उभं राहिलंय. दरम्यान या उघड्या गटारीचा प्रवाह थेट शाळेजवळून जातो, जिथं लहान मुलं दररोज 8 तास शिक्षण घेतात. तेच वातावरण आता डेंग्यू, मलेरिया आणि संसर्गजन्य आजाराचं केंद्र बनलंय. नागरिक सांगतात, मुलं या वासामुळे शाळेत जायला कचरतात. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केली, पण उत्तर तेच, बघतो. मात्र प्रशासन बघतं आणि नागरिक सहमत होतात, हीच आजची शोकांतिका. एकीकडे आरोग्य जनजागृतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो, पण त्या शहरावर उघडी गटारं शाळांच्या दारात वाहतात. हा विरोधाभास नाही, ही जबाबदारीची थट्टा आहे. प्रशासनाचं शिक्षण, पदवी, बुद्धिमत्ता हे सगळं कागदावर सुंदर दिसतं, पण जेव्हा जमिनीवर वास्तव उघडं पडतं तेव्हा प्रश्न विचारायला हवा, मुलांच्या आरोग्याचं काय? आणि या गटारातून वाहणाऱ्या निष्काळजीपणाचं उत्तर कोण देणार? आज नागरिक जागे झाले. ते म्हणतात, आता बस झालं, आम्ही शांत राहणार नाही. आता ही लढाई केवळ गटाराविरुद्ध नाही तर प्रशासनाच्या बेफिकिरी विरुद्ध आणि मुलांच्या हक्कासाठी आहे. ज्ञानाचं मंदिर दुर्गंधीनं वेढलेलं असेल तर विकासाचं स्वप्न कधीच साकार होणार नाही. प्रशासन जागं होईल किंवा नागरिक त्यांना जागं करतील. आमचा आवाज विकत नाही, तो उठतो न्यायासाठी. हा आवाज थांबणार नाही, कारण आम्ही आहोत आय एम सिटीजन.